महिला व बाल विकास विभागांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ माविम 50व्या वर्षामध्ये म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं होत असताना त्यानिमित्तानं नव तेजस्विनी महोत्सव 2025 या प्रसंगी उपस्थित महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री श्री आदितीताई तटकरे, राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर, पनवेलचे आमदार श्री प्रशांतजी ठाकूर, श्री अनुप कुमारजी यादव, सचिव महिला व बालविकास विभाग, श्रीमती वर्षा लड्डा व्यवस्थापकीय संचालक महिला आर्थिक विकास महामंडळ, श्रीमती नंदिनी आवाडे सदस्य सचिव महिला आयोग, श्रीमती मीरा मिश्रा कंट्री कोऑर्डिनेटर इफाड, सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी, अतिशय संयमानं थांबलेले भगिनीनो, पत्रकार बंधू भगिनी, खरं म्हणजे मला एक गोष्ट पहिल्यांदा सांगायला पाहिजे की या विभागाच्या दोन्ही मंत्री आणि राज्यमंत्री ह्या माझ्या मित्रांच्या मुली आहेत. सुनीलजी तटकरे माझे सहकारी, मंत्रिमंडळामध्ये एकत्र होतो. बोर्डीकर रामप्रसादजी बोर्डीकर हे पण माझे मित्र, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष होते. अशा दोन मित्रांच्या मुलींचं भविष्यकाल उज्ज्वल करण्याची त्यांची जी धाडसी वृत्ती आहे आणि त्याच्यामुळे 50व्या म्हणजे सुवर्ण महोत्सवी या वर्षाला निश्चितपणे गती लाभेल असा माझा विश्वास आहे. या ठिकाणी चांगलं काम करणाऱ्या महिलांना आपण सन्मानित केलं. एकूणच 1 लाखाहून अधिक बचत गट, साधारणपणे 15-20 लाख लोक म्हणजे महिला त्याच्यात सहभागी झालेले आहेत. अतिशय छोट्यानं सुरुवात केली आणि प्रगती करता करता उद्योगामध्ये त्याचं रूपांतर केलं. अशा महिलांचा सन्मान करण्यात आला. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांना सर्वार्थानं सक्षम करण्याची नुसती इच्छा व्यक्त केली नाही, तर त्या अनुषंगानं दमदार पावलं टाकली. जलजीवन मिशनच्या अनुषंगानं महिलांना दूरवर जाऊन त्या ठिकाणी पाण्यासाठी रणदळ फिरायला लागू नये. एकूणच अन्न वस्त्र निवारा आणि महिलांचा सन्मान या अनुषंगानं मोदी साहेबांची भूमिका ही सकारात्मक आहे. त्याच अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मगाशी आदिती तटकरेंनी सांगितलं की जेव्हा महिलांच्या विकासाकरता काही गोष्टींची अपेक्षा केली त्यावेळेला या तिघांनीच नाही तर संपूर्ण मंत्रिमंडळानं त्यांच्या असलेल्या इच्छेला सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि मला विश्वास आहे या येणाऱ्या कालखंडामध्ये महिला सक्षम होतील. आणि माझं स्पष्ट मत आहे की जोपर्यंत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत कुटुंब सक्षम झालं असं मी मानत नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 51% प्रतिनिधित्व दिलेले आहे. भविष्यकालामध्ये 2029ला लोकसभेमध्ये 1/3 प्रतिनिधित्व मिळणार आहे, विधानसभामध्ये 1/3 प्रतिनिधित्व मिळणार आहे. परंतु जोपर्यंत महिलांच्या हातामध्ये स्वकष्टार्जित पैसा निर्माण होत नाही तोपर्यंत कुटुंब खऱ्या अर्थानं समानतेनं दोघांनी चालवलं असं म्हणणं धारिष्ट्याचं होईल. मला विश्वास आहे आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा या महिला ओढत असताना काही ठिकाणी ज्या अजून सक्षम नसलेल्या भगिनींना आर्थिक, सामाजिक, राजकीय बळ देऊन त्यांना समानतेमध्ये खऱ्या अर्थाने आणण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.
आज इतका कार्यक्रम आपण सुंदर केला. मगाशी आदिती ताई तटकरेंनी सांगितले की आज दिवसभर सभागृहामध्ये प्रश्नोत्तरे, लक्षवेधी आणि 5 वाजता कॅबिनेट. त्याच्यामुळे खरं आम्ही वेळी येऊ शकलो नाही, त्याबद्दल आम्ही सगळे दिलगिरी व्यक्त करतो. शेवटी काही कारणास्तव सुद्धा जमलेल्या इतक्या भगिनींच्या त्या उत्साहाला थोडंसं एकूण अनुत्साह आला. त्याला जबाबदार आम्ही आहोत आणि आमची ती झालेली जबाबदारी आम्ही कबूल करतो. परंतु भविष्यकालामध्ये असे कार्यक्रम इन टाईम होतील, उत्साहपूर्वक होतील असा विश्वास व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.